मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की जेव्हा आपल्या आजूबाजूला सर्वत्र अंधार असतो, मन अस्वस्थ असतं आणि कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा अशी कोणती शक्ती असते जी आपल्याला पूर्णपणे खचण्यापासून वाचवते? खरं तर ती शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या अंतःकरणात दडलेला धैर्याचा दिव्य स्तोत्र आहे. आणि हेच धैर्य जागृत करण्यासाठी स्वयं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचा अमूल्य उपदेश दिला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात तुमची परिस्थिती बदलण्यासाठी कोणीही येणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेलं परिश्रम तुम्हालाच करावं लागेल. जसे अस्थिर आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, तसेच व्याकुळ आणि अस्थिर मनात कोणत्याही समस्येचे योग्य समाधान कधीही सापडत नाही. मित्रांनो, जीवनाचं खरं सार इतकंच आहे, जे निघून गेलं ते फक्त एक अनुभव आहे आणि जे काही येणार आहे ती केवळ एक कल्पना आहे. पण हा वर्तमान क्षण जो आता तुमच्या समोर आहे, हाच एकमेव सत्य आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या विचारांना, तुमच्या धैर्याला आणि तुमच्या जीवनाच्या उद्देशाला एक नवीन दिशा देणार आहे. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची एक दिव्य कला आहे. ही कला स्वयं परमेश्वराने अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीलाच अर्पण केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असोत, मानसिक शांततेचा शोध घ्यायचा असो, किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा प्रेम, विश्वास आणि गोडवा निर्माण करायचा असो, गीतेच्या 18 अध्यायांमध्ये आणि 700 श्लोकांमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचेच उत्तर दडलेले आहे. आम्हाला माहित आहे की आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकासाठी गीतेतील सर्व श्लोक सविस्तर वाचणे शक्य नसते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेतील असे काही निवडक आणि अत्यंत महत्त्वाचे जीवनसूत्र जाणून घेणार आहोत, ज्यांच्या तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकण्याची क्षमता आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे ज्ञान एक अमूल्य रहस्य आहे, जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. जो मनुष्य हे ज्ञान श्रद्धेने ऐकतो आणि आपल्या जीवनात आचरणात आणतो, त्याच्यावर ईश्वराची कृपा वर्षाव होऊ लागते. मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, जर तुम्हालाही भगवान श्रीकृष्णांच्या या अमूल्य विचारांद्वारे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवायचे असेल, तर आमच्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भक्ती आणि ज्ञानाची ही अखंड गंगा दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, आता काही क्षणांसाठी बाहेरील जगाचा गोंधळ विसरून जा. शक्य असेल तर हेडफोन लावा, डोळे अलगद मिटा आणि शांत स्थिर मनाने या अमृतमय वचनांना शेवटपर्यंत ऐका. चला, आपण सर्वजण मिळून आपल्या जीवनाला अधिक यशस्वी, शांत आणि आनंदमय बनविण्याच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावताना म्हणतात, हे अर्जुना, एक गोष्ट मनापासून समजून घे. हे जे आपले मन आहे ते शरीराचा असा एक भाग आहे, जो डोळ्यांनी दिसत नाही, परंतु संपूर्ण शरीरामध्ये सर्वात शक्तिशाली जर काही असेल तर ते म्हणजे आपले मन आहे. आत्मा आणि मन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्मा हा या शरीररूपी रथाचा खरा स्वामी आहे, तर मन हा त्या रथाला दिशा देणारा सारथी आहे. अनेकदा हेच मन आपल्या इंद्रियरूपी घोड्यांना चुकीच्या मार्गावर भरकटवत असते. जेव्हा माणूस तरुण असतो तेव्हा त्याच्या अंगात एक वेगळाच उत्साह, जोश आणि उर्मी असते, आणि हेच चंचल मन त्याला या भ्रमामध्ये ठेवते की तोच या जगातील सर्वात शक्तिशाली मनुष्य आहे. त्याला वाटू लागते की तो काहीही करू शकतो. हे संपूर्ण जग फक्त त्याचंच आहे आणि प्रत्येकाने त्याच्या समोर नतमस्तक व्हायलाच हवे. पण अर्जुना, सत्य हे आहे की हे मन अत्यंत कपटी आहे. जेव्हा काळ पुढे सरकतो आणि शरीराची ताकद कमी होऊ लागते, जसं दिव्यातील तेल संपत आलं की त्याचा प्रकाश मंदावतो, तसंच हेच मन घाबरून आक्रोश करू लागतं. कालपर्यंत जो मनुष्य स्वतःला देव समजत होता, तोच आज म्हणू लागतो, मी आजारी आहे, मी फार दुःखी आहे, मी मृत्यूच्या जवळ पोहोचलो आहे, कोणीतरी मला वाचवा. हे जे रडणं, हताश होणं आणि दुःखाचं नाटक आहे, तेही प्रत्यक्षात मनच घडवत असतं. मन माणसाला मीपणा आणि अहंकाराची अशी नशा चढवतं
की त्याला स्वतःचं खरं स्वरूपच दिसेनासं होतं. या मनाकडे मोहमायेचं एक विशाल जाळं आहे. ते माणसाच्या इच्छा, अपेक्षा आणि लोभावर सतत हे जाळं टाकत राहतं आणि हळूहळू त्याला स्वतःचा गुलाम बनवतं. हे मन फार विचित्र आहे. ते फक्त आनंदाशीच नाही तर स्वतःच्या दुःखाशीही खोलवर जोडलेलं असतं. जेव्हा ते आनंदी असतं तेव्हा आनंदाची गाणी गातं, पण जेव्हा ते दुःखी असतं तेव्हा आपल्या दुःखाचं प्रदर्शन करण्यातच त्याला समाधान वाटतं. स्वतःच्या वेदना इतरांना सांगण्यात आणि त्यांनाही आपल्या दुःखात सहभागी करून घेण्यात त्याला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं. म्हणून हे अर्जुना, प्रत्येक मनुष्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की त्याने या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला शिकावं. जोपर्यंत तुम्ही तुमचं मन शांत करून स्वतःच्या अंतरंगात डोकावणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आत्म्याचं आणि त्या आत्म्यात दडलेल्या परमात्म्याच्या दिव्य प्रकाशाचं दर्शनच होणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शाश्वत शांती हवी असेल तर सर्वप्रथम तुमच्या मनातील गोंधळ, कोलाहल आणि अस्थिरतेला शांत करा. हे मान्य आहे की मनाला वश करणं अत्यंत कठीण आहे, पण सातत्यपूर्ण सराव, संयम आणि आपल्या सवयींमध्ये योग्य बदल करून या शांत मनावर निश्चितच विजय मिळवता येतो. लक्षात ठेवा, जो मनुष्य आपल्या मनाला स्वतःचा सेवक बनवू शकत नाही त्याचं मनच त्याचा सर्वात मोठं शत्रू बनतं आणि त्याला विनाशाच्या मार्गावर घेऊन जातं. परंतु ज्या पराक्रमी मनुष्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याने जणू ईश्वरालाच प्राप्त केलं, कारण त्याने अशी परम शांती मिळवलेली असते की जगातील कोणतीही शक्ती ती शांती डळमळीत करू शकत नाही. मित्रांनो, मग अशा व्यक्तीसाठी, मग ते सुख असो किंवा दुःख असो, थंडी असो किंवा उष्णता असो, कोणी त्याची स्तुती करत असो अथवा निंदा करत असो, त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही आणि तो प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणालाही याची पर्वा नसते की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहात. तुमची परिस्थिती फक्त आणि फक्त तुम्हालाच बदलावी लागते. मित्रांनो, आपला सल्लागार कोण आहे हे अत्यंत महत्वाचं असतं, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णांचा सल्ला घेत होता. उत्तम जीवन जगण्यासाठी हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे की प्रत्येकाला सर्व काही मिळू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना विसरायला शिका जे तुम्हाला विसरले आहेत. जर एखाद्याच्या स्वाभिमानावर वारंवार आघात केला गेला तर नाते कितीही प्रेमळ असले तरी शेवटी ते नाते तुटतेच. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहा जी तुमच्या सोबत फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राहते. मित्रांनो, या जगात सर्वात जड गोष्ट म्हणजेच तो आपला स्वार्थ आहे आणि एकदा का स्वार्थ निघून गेला की मग मोठी मोठी नाती सुद्धा हलकी होऊन तुटून जातात. एखादी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवत नाही. मित्रांनो, वाईट लोकांवर उपकार करू नये, कारण विंचूवर कितीही प्रेम केले तरी तो त्याचा डंख मारणारच. परक्यांवर इतका विश्वास का ठेवता जेव्हा तुम्हाला चालायचे आहे ते पण स्वतःच्या पायांवरच. मित्रांनो, स्वतःची चूक मान्य करायला शिका, कारण प्रत्येक वेळी समोरचाच माणूस चुकीचा असेल असं नाही. मित्रांनो, तुम्ही लोकांची जास्त काळजी करणे सोडून द्या, मग लोक तुम्हाला दुःख देणेही सोडून देतील. जे लोक मनाने खरे आणि प्रामाणिक असतात त्यांच्या आयुष्याची परीक्षा सर्वात जास्त घेतली जाते. ज्या आयुष्याचाच काही भरोसा नाही त्या आयुष्यात तुम्ही लोकांकडून इतक्या अपेक्षा का ठेवता? मित्रांनो, लोक जेव्हा विचारतात तुम्ही कोणते काम करता तेव्हा ते प्रत्यक्षात हे मोजत असतात की तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा आहे. एक श्रेष्ठ माणूस त्याच्या सत्य आणि प्रामाणिक वागण्यानेच खरा ओळखला जातो. चांगल्या गोष्टी तर भिंतीवर सुद्धा लिहिलेल्या असतात. मित्रांनो, बाहेरून शांत दिसण्यासाठी माणसाला आतमधून अनेक संघर्ष करावे लागतात. जे हरवले आहे त्याची आठवण करत बसू नका आणि जे मिळाले आहे ते वाया घालवू नका. सर्वात मजबूत लोखंड सुद्धा एक दिवस तुटत असते. मित्रांनो, जर हट्ट करायचाच असेल तर तो स्वाभिमानासाठी करा, कारण आत्मसन्मानापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट या जगामध्ये नाही. जे लोक आतमधून पूर्णपणे तुटलेले असतात तेच अनेकदा इतरांना
जगण्याची खरी प्रेरणा देतात. मित्रांनो, स्वतःवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आयुष्याची नवी सुरुवात कोणत्याही क्षणापासून होऊ शकते. पुस्तके आणि आई वडिलांचे संस्कार आयुष्यात कधीही फसवत नाहीत. मित्रांनो, वडिलांकडून रागावलेला मुलगा, गुरुकडून शिस्त लावलेला शिष्य आणि सोनाराच्या घावांनी घडलेले सोने, हे तिघेही शेवटी अधिक मौल्यवान बनतात. हे नेहमी लक्षात ठेवा. जीवन हे दागिन्यांसारखे घडवावे लागते. जीवन हे सायकल चालवण्यासारखे आहे. समतोल राखायचा असेल तर सतत पुढे चालत राहावे लागते. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो दुःख विकू शकत नाही आणि मनशांती विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, कधी कधी आपल्या मनालाच समजावून सांगणे अधिक योग्य असते, कारण प्रत्येक हट्ट आनंद देत नाही. या जगात कोणीच कायमचे कोणाचे नसते. आपल्याला वाटते की कुणीतरी फक्त आपलाच आहे, पण वेळ आली की तोही आपला राहत नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने ठेचांमधून चालायला शिकला आहे त्या व्यक्तीला कोणीही खाली पाडू शकत नाही. मित्रांनो, एखाद्यावर खूप राग धरण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्याचं महत्व कमी करणं अधिक योग्य असतं. ज्याला आपण वेळ देतो तो त्याची कदर करत नाही, आणि ज्याची आपण कदर करतो त्याच्याकडे आपल्यासाठी वेळच नसतो. जीवनात चुकीची माणसंही आपल्याला योग्य धडा शिकवून जातात. ज्यांनी सुरुवातीपासून तुमची साथ दिली त्यांना मित्रांनो कधीही विसरू नका. पैशांनी तुम्ही बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकता, पण विश्वास आणि प्रामाणिकपणा कधीच विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, प्रत्येकावर विश्वास ठेवा, पण सावध राहून, कारण कधी कधी स्वतःचे दात सुद्धा स्वतःच्या जिभेला चावत असतात. जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो त्याच्या या आजारावर कोणतंही औषध नसतं. काही चुका माफ करणे हीच कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरते. मित्रांनो, खरा पैसा तोच जो आपल्या जवळ आहे. खरी ताकद तीच जी आपल्या हातामध्ये आहे, आणि खरे आपले तेच जे आपल्या सोबत उभे असतात. जे निघून गेले आहे त्याकडे पुन्हा वळून पाहू नका, नाही तर जे पुढे मिळणार आहे तेही गमावून बसाल. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द नेहमी सुंदर असावे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द मात्र कधीच विसरत नाहीत. मित्रांनो, माणूस नेहमी दुःखाचीच तक्रार करत राहतो, त्यामुळे त्याच्या दारात उभं असलेलं सुख सुद्धा परत निघून जातं. दुर्लक्षित होण्यापेक्षा एकटं राहणं कितीतरी चांगलं आहे. इतके सक्षम बना की कोणालाही असे म्हणण्याची हिंमतच होऊ नये की माझ्याशिवाय तुझं काय होईल. मित्रांनो, अडचणी आपल्याला तेव्हाच मोठ्या वाटतात जेव्हा आपले लक्ष आपल्या ध्येयावर नसते. प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडी घाबरवते, पण लक्षात ठेवा, यश नेहमी संघर्षानंतरच मिळते. ज्याची जशी नियत तशी त्याची कहाणी. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी स्वतःच्या संरक्षणासाठी. मित्रांनो, कोणीही कोणाशिवाय मरत नाही. प्रत्येकाला जगण्याचे नवे कारण एक दिवस नक्कीच सापडते. खरे नाते हे एका पुस्तकासारखे असते. ते कितीही जुने झाले तरी त्यातील शब्द बदलत नाहीत. कोणालाही आपल्या आयुष्यात अतिशय खास समजू नका, कारण अनेक समस्यांची सुरुवात फक्त इथूनच सुरू होते. मित्रांनो, घाईघाईत निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा थोडा वेळ थांबा आणि संयम ठेवा. जे खरोखर तुमचं आहे ते कधीच दुसऱ्याचं होणार नाही. योग्य काम ते नसतं ज्याचा फक्त परिणामच चांगला असतो, तर योग्य काम ते असतं ज्या मागचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. जर काही बदलायचं असेल तर स्वतःचा स्वभाव बदला. जागा किंवा माणसे बदलून काहीही बदलत नसतं. जे कधीच कोणाचे वाईट इच्छित नाहीत त्यांचा चांगला काळ नक्कीच येतो. मित्रांनो, जेव्हा आयुष्य पणाला लागते तेव्हा माणसाची गती दुप्पट होते. आयुष्यात कधी कधी अपयशी लोकांसोबत सुद्धा बसावे, कारण त्यांच्याकडे अहंकार नसतो पण अनुभव मात्र नक्की असतो. कोणी तुमच्या वेदना विचारेल याची वाट कधीही पाहू नका. स्वतःचे औषध बना. मित्रांनो, मी वेळेला खूप जवळून पाहिला आहे. तो चांगल्या चांगल्या माणसांनाही बदलून टाकतो. आयुष्यात काही स्वप्ने अशी असतात जी मनापासून इच्छा असूनही पूर्ण करता येत नाहीत. हे असे जग आहे जिथे ओठांपेक्षा नोटांची भाषाच अधिक चालते. मित्रांनो, जेव्हा तुमचे धैर्य आकाशाला स्पर्श करू लागेल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
तुमचे पंख छाटण्यासाठी कोणी ना कोणी नक्कीच येईल. जपून ठेवलेल्या गोष्टी आणि लक्षपूर्वक ऐकलेल्या गोष्टी कधीतरी नक्कीच उपयोगी पडतात. मित्रांनो, एखाद्या माणसाची खरी ओळख जर का करून घ्यायची असेल तर फक्त एवढंच सांगा की मी अडचणीत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर एखादी व्यक्ती तुमच्याशिवाय आनंदी जीवन जगत असेल तर तिला आनंदीच राहू द्या. तिच्या मागे लागून कधीही तुमचा आत्मसन्मान गमावू नका. मित्रांनो, सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसांमध्ये सापडत असते. खोटे बोलणारे लोक मात्र नेहमी गोंधळच घालत असतात. जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा समजून घ्या की तुमची मेहनतच तुमची खरी साथ देणार आहे. ज्यांचा काळ कठीण चालला आहे त्यांची नक्की साथ द्या, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य असते. मित्रांनो, आयुष्य लहान नसते. लोक जगायलाच उशिरा सुरुवात करतात. रस्ते समजायला लागतात तोपर्यंत परत फिरण्याची वेळ आलेली असते. ज्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच दिसत नाही अशा व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेवावे. जखम भरून यावी तर तिला वारंवार कुरवाळणे थांबवावे लागते. मित्रांनो, सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा आपण आपले दुःख कोणाला सांगू शकत नाही. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात किंवा मोहामध्ये पडतो तेव्हा त्याच्या चुका दिसत नाहीत, आणि जेव्हा आपण एखाद्याचा तिरस्कार करू लागतो तेव्हा त्याचा एक सुद्धा चांगला गुण माणसाला दिसत नाही. अपेक्षा खूप दुःख देतात, पण तरीही माणूस लोकांकडून अपेक्षा ठेवणे सोडत नाही. ज्याची कोणीच काळजी घेत नाही त्याची काळजी स्वतः परमेश्वर घेत असतो. मित्रांनो, बहुतेक वेळा त्याच लोकांची मने तुटतात जे इतरांना आनंदी ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. विचार सुंदर असतील तर प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. प्रेम जर खरे असेल तर ते तुमची परीक्षा घेत नाही तर तुमची वाट पाहते. मित्रांनो, लोक ही किती विचित्र असतात. ते एखादी गोष्ट धरून बसतात पण माणसाला सोडून देतात. रडल्याने दुःख संपत नाही, पण मनाला थोडासा दिलासा नक्कीच मिळतो. चारित्र्य आणि सन्मानाचा प्रश्न असेल तर योग्य प्रमाणात स्वाभिमान आणि अहंकार असणे सुद्धा गरजेचे असते. जेव्हा आयुष्याची गाडी योग्य मार्गावर असते तेव्हा सर्वजण सोबत चालतात, पण जरा मार्ग कठीण झाला की अनेक जण साथ सोडून जातात. मित्रांनो, एका मर्यादेपर्यंत दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. मग तो कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो. विश्वास जुळला तर परके सुद्धा आपले होतात, पण विश्वास तुटला तर आपले सुद्धा परके होतात. चांगुलपणा आणि सत्य संपूर्ण जगात शोधले तरी ते स्वतःमध्ये नसेल तर ते कुठेच सापडणार नाही. मित्रांनो, आजचे कटू सत्य हेच आहे की लोक फक्त श्रीमंत व्यक्तीलाच महत्व देतात, मग समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य कसेही असो. परमेश्वरावरील विश्वास कधीही सोडू नका आणि जगाकडून जास्त अपेक्षा कधीही ठेवू नका. मित्रांनो, मी त्या रस्त्यावरही एकटाच चाललो आहे जिथे मला कोणाच्या तरी सोबतीची सर्वात जास्त गरज होती. आपल्या आयुष्याबद्दल कधीही निराश होऊ नका, कारण उद्या तुमच्यासाठी काय घेऊन येईल हे कोणालाच माहित नसते. फक्त एखाद्याचा हात धरणे महत्वाचे नसते, तर तो हात आयुष्यभर घट्ट धरून ठेवणे अधिक महत्वाचे असते. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जितकी तो तुम्हाला देतो, नाहीतर शेवटी रडावे तुम्हालाच लागेल किंवा तो तुम्हाला रडवेल. लोक आपल्या आयुष्याचा तमाशा कधीच करत नाही, तो आपण स्वतःच करत असतो. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की सर्वांनी आपली स्तुती करावी, पण ही इच्छा फक्त आपल्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच पूर्ण होत असते. कोणीतरी विचारलं, वय आणि आयुष्य यात काय फरक आहे? मी म्हणालो, जे आपल्याशिवाय निघून जातं ते वय असतं, आणि जे आपल्या माणसांसोबत जगलं जातं ते मात्र आयुष्य असतं. मित्रांनो, नातं तोडण्यासाठी चुकांची गरज नसते. स्वार्थ संपला की नातं आपोआप तुटतं. आयुष्यातील सर्वात कठीण काम म्हणजे माणसं ओळखणं आहे. जर तुम्ही एकदा नातं टिकवण्यासाठी नमते घेतले तर लोकांचा गैरसमज होतो की हा प्रत्येक वेळी चुकेल. जेव्हा एखादा माणूस परक्यांकडून फसवला जातो तेव्हा तो त्याच्याशी भांडतो, पण जेव्हा तो आपल्या माणसांकडूनच फसवला जातो तेव्हा तो शांत होतो. समोर गोड गोड बोलणारे आणि पाठीमागून तुमचं नुकसान करणारे मित्र असतील
तर त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. उंचीवर तेच पोहोचतात जे सूट घेण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा विचार करतात. मित्रांनो, ज्याची विचारसरणी आणि नियत चांगली असते त्याला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपाने नक्कीच येतो. परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्यापेक्षा कृतज्ञ राहणं नेहमी श्रेष्ठ असतं. प्रयत्न करणं कधीही सोडू नका, कारण तुमच्या सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा कोणी ना कोणी तयारच बसलेला असतो. ज्याला तुमच्या शब्दांची किंमतच कळत नाही त्याच्या समोर मौन बाळगणंच अधिक योग्य असतं. मित्रांनो, काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की ते इतरांच्या आनंदाला सुद्धा गटकन खाऊन टाकतात. सर्वात गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो असतो ज्याचा आनंदही दुसऱ्यांच्या इच्छेवरच अवलंबून असतो. मित्रांनो, काही लोक बाहेरून खूप सुंदर दिसतात पण मनाने मात्र तितकेच विषारी असतात. तुम्ही गरीब असाल तर कोणी तुमच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही. मेहनत कराल तर लोक तुमच्यावर हसतील, पण एकदा यशस्वी झालात की तेच लोक तुमच्यावर जळतील. शांत राहा, पण प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवा. सर्वांचा आदर करा, पण स्वतःचा अपमान मात्र कधीच होऊ देऊ नका. मित्रांनो, बंडखोरी नेहमी प्रामाणिक आणि स्वाभिमानी लोकच करतात. हुशार आणि स्वार्थी लोक मात्र खुशामत करून आपलं काम करून घेतात. मित्रांनो, जो माणूस तुटूनही हसत राहतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. मान, प्रतिष्ठा आणि आशीर्वाद हे विकत मिळत नाहीत. ते आपल्या चांगल्या वागणुकीने आपल्या स्वतःलाच कमवावे लागतात. आयुष्य त्यालाच परीक्षा देतं जो प्रत्येक वळणावर चालायला शिकलेला असतो. मित्रांनो, नशीबही फार कमाल असतं. ते फिरलं तर आयुष्य बदलून टाकतं आणि नाही फिरलं तर अनेक प्रश्न निर्माण करतं. आपलं आयुष्य असं जगा की जर कोणी तुमची निंदा केली तर लोकांचा त्यावर विश्वास सुद्धा बसू नये. नाती कमी जोडा, पण ती मनापासून जपा, कारण अनेकदा लोक आधी चांगल्याच्या शोधात आपल्या हातातलं सर्वोत्तम गमावून बसतात. मित्रांनो, वाईट काळात जो माणूस तुमची साथ सोडतो तेव्हा हे समजून घ्या की तो कधीच तुमच्या सोबत नव्हता. वाईट काळात साथ सोडणारेच आपल्याला शिकवून जातात की या जगात कोणतेही नाते कायमचे नसते. जशी तुम्ही पैशांची कदर करता तशी चांगल्या आणि प्रामाणिक माणसांची सुद्धा कदर करा, कारण पैसा पुन्हा मिळू शकतो पण चांगली माणसं पुन्हा मिळतीलच याची खात्री नसते. जेव्हा तुमचा आवाजच एखाद्याला त्रासदायक वाटू लागतो तेव्हा त्याला भेट म्हणून तुमचं मौन द्या. मित्रांनो, एक इच्छा काहीही बदलत नाही, एक निर्णय काही गोष्टी बदलतो, पण एक दृढ संकल्प संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. जी नाती खऱ्या अर्थाने खोल असतात ती कधीही आपल्या जवळीकाचा गाजावाजा करत नाहीत. तुमच्या आजूबाजूला जी गर्दी दिसते त्या प्रत्येकाचा तुमच्याशी काही ना काही स्वार्थ असतो. ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ संपेल त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे एकटे पडाल, कारण या जगात कोणीही कायम कोणाचं नसतं. मित्रांनो, आज प्रत्येकाला फायद्याची सवय लागली आहे. हे जग स्वार्थावर चालत आहे. बहुतेक नाती ही केवळ फक्त आणि फक्त स्वार्थाचीच असतात. जशी ओलसर माती झाडाच्या मुळांना घट्ट धरून ठेवते, त्याचप्रमाणे गोड आणि प्रेमळ शब्द माणसांमधील नातेसंबंध टिकून ठेवतात. जसा लिंबाच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दूध खराब करू शकतो, तसंच माणसाचा अहंकार सुद्धा कितीही सुंदर नातं असलं तरी एका क्षणामध्ये ते नातं उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो, विश्वास ठेवा, पण कोणाच्या भरवशावर कधीही बसू नका. ज्यांना तुमच्या वेदनांची जाणीवच नाही त्यांच्याकडे तक्रार करून काहीही फायदा होत नसतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोन कथा असतात, एक ती जी तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी तो सर्वांपासून लपवून ठेवतो. लोक नेहमी त्याच गोष्टीला गमावण्याची भीती बाळगतात जी प्रत्यक्षात त्यांची कधीच नसते. तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता माणसाला तेव्हा जास्त त्रास देतात जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. मित्रांनो, अडचणी आल्या की माणूस एकटा पडतो, पण याच अडचणी त्याला मजबूत बनायला शिकवतात. खोट्या शब्दांनी माणूस मरत नाही, पण विश्वास मात्र नक्कीच मरतो. पैशाने श्रीमंत होणं सामान्य गोष्ट आहे, पण मनाने श्रीमंत होणं ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, नात्यांना फक्त वेळच नव्हे
तर समजूतदारपणाचीही गरज असते. जर शांत करणारा कोणी नसेल तर परिस्थितीच माणसाला हसत जगायला शिकवते. तुमच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचाही नसून तुमच्या वाईट काळाचाच असतो. मित्रांनो, तुटलेल्या फांद्या कधीच सावली देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा नेहमी दुःखच देतात. क्षणोक्षणी रागावणारी माणसं बहुतेक वेळा तीच असतात ज्यांना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी असते. जे हरवून गेला आहे त्याची सतत आठवण काढू नका आणि जे मिळालं आहे त्याची किंमत कमी करू नका. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याच माणसांकडून ठेच बसत नाही तोपर्यंत माणसाला खरी शहाणपणाची जाणीवच होत नाही. प्रत्येक जण तुम्हाला समजू शकत नाही आणि प्रत्येकाला समजावून सांगणंही शक्य नसतं. रडायचं असेल तर त्याच व्यक्तीसमोर रडा जी तुमच्या अश्रूंचं दुःख समजू शकते. मित्रांनो, राग आणि वादळ दोन्ही सारखीच असतात. ते शांत झाल्यानंतरच त्यांच्यामुळे किती नुकसान झालं आहे हे आपल्याला समजून येतं. काही लोक तुमचा द्वेष फक्त यासाठी करू लागतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना कडू वाटतं. जर तुम्हाला सत्य बोलण्याची सवय असेल तर एकटं चालण्याचं धैर्यही ठेवा. मित्रांनो, फक्त शब्दांचा अर्थ समजून घेणं ही सामान्य माणसांची ओळख असते, पण त्या शब्दांमागचा खरा हेतू समजणं ही विशेष माणसांची ओळख असते. जे लोक तुम्हाला म्हणत नाही तर फक्त डोक्यात ठेवतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. मित्रांनो, जो माणूस तुम्हाला दुःखात पाहून तो स्वतः सुद्धा रडतो तो तुम्हाला कधी जाणून बुजून दुःख देऊ शकत नाही. वेळ हा असा तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचे खरे वजन दाखवून देतो. संपूर्ण जग म्हणते तू हार मान, पण माझं मन मला हळूच सांगतं आणखीन एकदा प्रयत्न कर, तू नक्कीच यशस्वी होऊ शकते. मित्रांनो, कधी कधी रस्ते बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणे अधिक योग्य असते. गरीब माणूस भुकेमुळे मरतो तर श्रीमंत माणूस अनेकदा आपल्या हौशीमुळे मरतो. मित्रांनो, जर एखाद्या अंध व्यक्तीला अचानक दिसू लागले तर तो सर्वप्रथम ती काठी फेकून देतो जिने आयुष्यभर त्याचा आधार बनून साथ दिलेली होती. वाळवंट सुद्धा हिरवेगार होते जेव्हा आपल्या माणसांची साथ आपल्या पाठीशी ठामपणे उभी असते. जर स्वार्थी लोकांना सोडून देणे ही हार असेल तर मला अशी हार आनंदाने स्वीकार आहे. नाव आणि ओळख छोटी असली तरी ती स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केलेली असावी. आणि मित्रांनो, काही बदल खूप वेदनादायक असतात पण ते तितकेच आवश्यक सुद्धा असतात. कधी लक्ष दिले आहे का की जे लोक खूप कमी बोलतात तेच आपल्या आवडत्या व्यक्तींसमोर मनमोकळेपणाने सर्वाधिक बोलतात. मित्रांनो, जर चुकीला चूक म्हणण्याचे धैर्य तुमच्या आतमध्ये नसेल तर तुमची ताकद आणि तुमची हिंमत दोन्ही सुद्धा व्यर्थ आहेत. आयुष्यात असा स्वभाव ठेवा की जो जसा असेल त्याला त्याच्याच भाषेत समजावून सांगता आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची कोणतीही हमी नसते त्याचे नाव जीवन आहे आणि ज्याची 100% हमी असते त्याचे नाव मृत्यू आहे. जो माणूस नियम बनवून आजचे काम आजच पूर्ण करतो तो एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करण्याची क्षमता मिळवतो. मित्रांनो, अनेकदा लोक महान बनण्याच्या नादात चांगला माणूस बनणेच विसरून जातात. पैशांची खरी किंमत तेव्हाच आपल्याला कळते जेव्हा तो आपण स्वतःच्या मेहनतीने कमावलेला असतो. जेव्हा तो पैसा आपण स्वतःच्या मेहनतीने कमावलेला असतो. मित्रांनो, घाईघाईत ठेवलेला विश्वास आणि मेहनत न करता ठेवलेली अपेक्षा या दोन्हींचा शेवट बहुतेक वेळा हा फसवणुकीतच होतो. जिंकल्यावर तर संपूर्ण जग मिठी मारते पण हरल्यानंतर जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच खरा आपला असतो. जर कधी तुमच्या पाठीमागे तुमची चर्चा होत असेल तर मित्रांनो, कधीच घाबरू नका कारण चर्चा नेहमी फक्त त्यांचीच होते ज्यांच्यामध्ये काहीतरी विशेष असते. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवत असेल तर तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका कारण माणूस अपेक्षा त्याच व्यक्तीकडून ठेवतो ज्याच्यावर तो सर्वाधिक प्रेम आणि विश्वास ठेवतो. मित्रांनो, आयुष्य नेहमी आनंदाने जगा कारण दररोज संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपल्या अमूल्य आयुष्यातील एक दिवसही संपत असतो. शांत राहण्याचा अर्थ नेहमीच कमजोरी असा नसतो. अनेकदा तो समोरच्याचा मान राखण्याचा आणि संयमाचा असतो. पण काही लोक
त्यालाच कमजोरी समजतात. मित्रांनो, थोडा संयम ठेवा. हे कठीण दिवसही निघून जातील आणि तुमची थट्टा करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सुद्धा एक दिवस नाहीस होईल. चुका करा, कारण चुका प्रत्येकाकडून होतात, पण कधीही कोणाच्याही बाबतीत चुकीचं वागू नका. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. यश त्यांनाच मिळते जे दररोज थोडे थोडे पुढे जात राहतात. मित्रांनो, इतका उशीरही करू नका की तुमची स्वप्ने फक्त स्वप्नेच राहतील आणि संपूर्ण आयुष्य निघून जाईल. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या चेहऱ्यावर किंवा कपड्यांवरून ओळखली जात नाही. ती त्याच्या सवयींमधून आणि बोलण्याच्या पद्धतीतून दिसून येते. स्वतःच्या आयुष्याबद्दल कधीही नाराज होऊ नका, कारण कदाचित तुम्ही जगत असलेले आयुष्य हेच दुसऱ्या कोणाच्या स्वप्नातील आयुष्य असेल. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक माणसाने कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे संपूर्ण जग म्हणजेच कर्मभूमी आहे. कर्म तुमच्या हातात आहे, पण त्याचे फळ नाही. म्हणून फक्त आपल्या कर्मावरच लक्ष केंद्रित करा. आपल्या कार्यात प्रामाणिकपणानेच मेहनत करत राहा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक क्षणी आपल्या इच्छा, अपेक्षा आणि कामनांमध्ये अडकून राहणे हेच माणसाच्या सर्व दुःखाचं खरं मूळ आहे. जो मनुष्य या इच्छांपासून मुक्त होऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडतो, त्याचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानकारक होते. मित्रांनो, नेहमी विश्वास ठेवा की जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. जे घडत आहे तेही चांगलंच घडत आहे आणि पुढे जे काही घडेल ते सुद्धा तुमच्या हितासाठीच घडेल. जीवन भूतकाळात नाही, भविष्य काळात सुद्धा नाही. जीवनाचा खरा आनंद फक्त वर्तमान क्षण जगण्यात आहे. मित्रांनो, या जगात कोणीही पूर्णपणे परिपूर्ण नाही. म्हणून लोकांच्या चांगल्या गुणांकडे पहा आणि त्यांच्याशी प्रेमाचे व चांगले संबंध निर्माण करा. जेव्हा भविष्य स्पष्ट दिसत नसेल तेव्हा वर्तमान अधिक चांगलं करण्यासाठी मेहनत घ्या. मित्रांनो, जेव्हा आपलं मन कमकुवत होतं तेव्हा परिस्थिती आपल्यासाठी समस्या बनते. जेव्हा मन कठोर होतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा तीच परिस्थिती संधी बनते. मनुष्याची मानवता त्या क्षणी नष्ट होऊ लागते जेव्हा त्याला दुसऱ्यांवरच्या दुःखांवर हसू येऊ लागतं. मित्रांनो, काळ आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, जीवन कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणासाठीही कधीच थांबत नाही. जर तुम्ही तुमच्या चुका मान्य करून त्यामधून शिकत असाल तर त्या चुका यशाच्या शिड्या बनतात. पण जर त्यातून तुम्ही काही शिकत नसाल तर त्या चुका अपयशाचा अथांग सागर बनतात. मित्रांनो, निर्णय तुमचाच आहे. त्या शिड्या चढायच्या की त्या सागरात बुडायचं. जीवन प्रश्नांनी भरलेलं आहे, पण त्याची उत्तरं नेहमी आपल्या कर्मामध्ये दडलेली असतात. जेव्हा विचार शुद्ध असतात, कर्म योग्य असतात आणि ध्येय मानव कल्याणाचं असतं, तेव्हा जीवन स्वतःच योग्य मार्ग दाखवू लागतं. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. काळ सर्व काही शिकवतो, कर्म सर्व काही ठरवतात आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. ही शिकवण आपल्या जीवनात उतरवा. सतत चांगली कर्म करा आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहा. आजचा हा प्रवास इथेच संपतो, पण भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचा प्रवास तुमच्या जीवनात आजपासूनच सुरू झाला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिका, कारण विजय त्यांचाच होतो ज्यांचे मन त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणात असते. मित्रांनो, तुमच्या मनाला सर्वाधिक स्पर्श करणारा आजचा कोणता विचार होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि सकारात्मकता सर्वत्र पसरवत राहा. लवकरच पुन्हा भेटू. जय श्री कृष्ण.